नमस्कार. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल एक खूप मोठं आणि महत्त्वाचं अपडेट समोर आलंय. एक नवीन लाभार्थी यादी आली आहे आणि हो, काही नियमांमध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल झाले आहेत. चला तर मग हे सगळं नक्की काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यांच्या मनात आता एकच प्रश्न असेल की पीएम किसानचा हा जो 22वा हप्ता आहे तो आपल्याला मिळणार की नाही, त्यासाठीची पात्रता नक्की काय आहे. चला याच प्रश्नांची उत्तरं आता आपण शोधूया. सुरुवातच करूया एका खूप चांगल्या बातमीने. कित्येक शेतकरी असे होते ज्यांचे अर्ज अनेक वर्षांपासून नुसते पडून होते, त्यावर काहीच निर्णय होत नव्हता. तर आता त्या सगळ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. म्हणजेच काय, तर आता अनेक नवीन शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांच्यासाठी हप्ता मिळण्याचा रस्ता आता मोकळा झाला आहे. बरं, ही सगळी प्रक्रिया नक्की कशी झाली ते पण बघूया. विचार करा, अगदी 2019 पासून काही शेतकऱ्यांचे अर्ज अडकून पडले होते. मग हे अर्ज मार्गी लावण्यासाठी सरकारने ऑगस्ट 2025 मध्ये एक स्पेशल मोहीमच सुरू केली आणि या मोहिमेचा परिणाम म्हणून 6 फेब्रुवारी 2026 ला एक फायनल यादी जाहीर झाली, ज्यामध्ये या सगळ्या नवीन शेतकऱ्यांची नावं आहेत. आता बघा, नवीन यादीत नाव आलं म्हणजे सगळं झालं असं नाहीये. हप्त्याचे पैसे खात्यात येण्यासाठी अजून एक खूप महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे. आता ही अट नेमकी काय आहे तेच आपण पुढे बघणार आहोत. हप्ता मिळवण्याच्या रस्त्यात एक खूप मोठा अडथळा होता आणि तो म्हणजे फार्मर आयडी कंपल्सरी असण्याचा नियम. या एका नियमामुळे अक्षरशः लाखो शेतकरी अपात्र ठरले असते. पण सरकारने यावर एक तात्पुरता उपाय शोधून काढलाय आणि एक मोठी सवलत दिली आहे. झालं काय होतं की केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांचा एक डिजिटल रेकॉर्डच आहे तो. तर या ॲग्रीस्टॅकनुसार फार्मर आयडी असणं 22व्या हप्त्यासाठी एकदम बंधनकारक म्हणजे कंपल्सरी केलं होतं. हा एक नवीन आणि बराच कडक नियम होता आणि या नियमाचा परिणाम खूपच गंभीर होऊ शकला असता. खास करून बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये जिथे खूप शेतकऱ्यांकडे हा आयडीच नव्हता, ते सगळेच्या सगळे या योजनेतून बाहेर फेकले जाण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या एकदम कमी झाली असती. पण आता एक दिलासा देणारी बातमी आहे. सरकारने सध्यापुरता हा नियम थोडा बाजूला ठेवलाय, म्हणजे तो शिथिल केलाय. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाहीये त्यांना सुद्धा पीएम किसानचा 22वा हप्ता द्यायला परवानगी मिळाली आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही जी सवलत आहे ती फक्त आणि फक्त याच हप्त्यासाठी आहे. बिहारचे कृषी मंत्री रामकृपाल यादव यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की पुढचा हप्ता पाहिजे असेल तर ॲग्रीस्टॅकची नोंदणी करावीच लागेल. म्हणजे काय, तर ही एक तात्पुरती सूट आहे, कायमची नाही. ठीक आहे, फार्मर आयडीच्या बाबतीत तर सवलत मिळाली, पण एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांसाठी बंधनकारक आहे आणि त्यात कोणतीही सूट नाही. आणि ती गोष्ट म्हणजे KYC ची प्रक्रिया पूर्ण करणं. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नाव नवीन यादीत असो किंवा जुन्या, काही फरक पडत नाही. जर KYC पूर्ण नसेल तर हप्ता मिळणार नाही. इतकं हे सरळ आणि साधं गणित आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. मग प्रश्न येतो की ही KYC नक्की करायची कोणी आहे. तर ऐका, जे नवीन शेतकरी आता पात्र झाले त्या सगळ्यांनी, ज्यांचे हप्ते आधीपासून चालू आहेत त्यांनी सुद्धा, आणि ज्यांची KYC अजूनही अपूर्ण आहे त्या सर्वांनीच. प्रशासनाने काय केलंय तर अशा लोकांच्या याद्या बनवून त्या तपासणीसाठी कृषी सहाय्यकांकडे पाठवल्या आहेत. आणि आता तो प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे की हे हफ्त्याचे पैसे नक्की खात्यात येणार तरी कधी. चला, त्याची संभाव्य तारीख काय असू शकते ते बघूया. सध्या तरी 2 शक्यता दिसतायत. एक शक्यता अशी आहे की 3 मार्च 2026 ला होळी आहे, तर त्या सणाच्या आसपास हप्ता दिला जाऊ शकतो. आणि दुसरी शक्यता अशी वर्तवली जाते की पंतप्रधानांचा एक इस्रायल दौरा ठरतोय, तर त्या दौऱ्याच्या आधीच पैसे जमा होऊ शकतात. अर्थात फायनल तारीख काय असेल हे लवकरच कळेल. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता नक्की काय करायचं? पैसे मिळवण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या स्टेप्स आहेत ज्या लगेचच पूर्ण करून घ्यायला हव्यात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा. त्यांच्याकडे KYC साठी जी यादी आली आहे त्यात आपलं नाव आहे की नाही हे चेक करून घ्या. जर नाव असेल तर अजिबात वेळ न घालवता KYC पूर्ण करा. आणि सगळ्यात शेवटी पीएम किसानच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाचं स्टेटस काय आहे तेही एकदा तपासा. तर या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या की 22वा हप्ता मिळण्याचा मार्ग एकदम मोकळा होईल. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचार करायला लावतो. या हफ्त्यासाठी तर फार्मर आयडीची अट सुटली, पण पुढच्या हफ्त्यासाठी काय? त्याची तयारी सुरू केली आहे का? कारण पुढच्या वेळेस हा नियम 100% लागू होणार आहे, हे विसरून